Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel enriching knowledge. Friends, in this video tutorial of distributed system, or you can say distributed computing, we will cover this third point, that is clients. As you all know that what is meant by client, many of you also know what is meant by server. So we will cover all these points in this video tutorial. Let's start. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता क्लायंट बद्दल इथे सगळी माहिती दिलेली आहे, पण त्याआधी मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की क्लायंट म्हणजे काय. तर क्लायंट हू सेंड्स रिक्वेस्ट टू द सर्व्हर, बरोबर आहे का. क्लायंट म्हणजे कोण, जो सर्व्हरला रिक्वेस्ट करतो, कशासाठी, तर सर्व्हिससाठी. आणि सर्व्हर म्हणजे कोण, जो सर्व्हिस देतो, हू प्रोव्हाइड्स द सर्व्हिस, दॅट इज सर्व्हर. फाईन. चला मग आता इथे काय दिले ते आपण बघून घेऊया. इथे बघा, अ मेजर टास्क ऑफ क्लायंट मशीन इज टू प्रोव्हाइड द मीन्स फॉर युजर टू इंटरॅक्ट विथ द रिमोट सर्व्हर्स. परफेक्ट एकदम. काय दिले इथं स्पष्ट बघा, आपण इंटरॅक्शन करू शकू. क्लायंट मशीनद्वारे आपण सर्व्हरशी इंटरॅक्शन करतो, त्याला आपण म्हणतो क्लायंट. अगदी बरोबर आहे. पुढे काय दिले नीट बघू आपण. ह्या आता इथे there are generally two ways in which this interaction can be supported. कसं आहे, जनरली एक क्लायंट मशीन आहे, ही समजा क्लायंट आहे, इथं समजा सर्व्हर आहे, आणि हे दोन एकमेकांशी इंटरॅक्शन करतात, बरोबर आहे. म्हणजे ही रिक्वेस्ट गेली आणि हे रिप्लाय आला इकडे, बरोबर आहे. तर हे जे रिक्वेस्ट आणि रिप्लायचं जे इंटरॅक्शन आहे, हे इंटरॅक्शन दोन प्रकारे होतं असं म्हणणं आहे. ठीक आहे. देअर आर टू वेज. कोणते टू वेज ते बघू आपण. द फर्स्ट इज व्हेअर इंटरॅक्शन टेक्स प्लेस विथ द यूज ऑफ ॲप्लिकेशन लेवल प्रोटोकॉल. पहिला आहे ॲप्लिकेशन लेवल प्रोटोकॉल. उदाहरणार्थ आपण फेसबुक वापरतो, तर हे सगळं होतं ॲप्लिकेशन लेवल प्रोटोकॉलमुळे, बरोबर आहे. कारण एक ॲप्लिकेशन आहे, ज्या ॲप्लिकेशन थ्रू आपण आपल्या कम्प्युटरला, आपल्या लॅपटॉपला किंवा आपल्या मोबाईलला हे सर्व्हरशी म्हणजे फेसबुकच्या सर्व्हरशी जोडतो, इंटरॅक्ट करतो. ठीक आहे. दुसरं काय बघा, द सेकंड व्हेअर द कम्युनिकेशन टेक्स प्लेस विदाउट ॲप्लिकेशन लेवल प्रोटोकॉल. म्हणजे ॲप्लिकेशन लेवल प्रोटोकॉलच्या विना क्लायंट आणि सर्व्हरमध्ये कम्युनिकेशन होणं. असे हे दोन प्रकार आहेत. म्हणजे एक युझिंग क्लायंट लेवल ॲप्लिकेशन लेवल प्रोटोकॉल अँड एक विदाउट युझिंग ॲप्लिकेशन लेवल प्रोटोकॉल. पुढे काय दिले नीट बघा, दीज अप्रोचेस. इथून नीट बघा, दीज अप्रोचेस दीज टू अप्रोचेस आर प्रॉपरली शोन इन बिलो डायग्राम. चला डायग्राम बघा तुमच्या समोर आहे. ही आहे क्लायंट मशीन, अतिशय स्पष्ट तुम्हाला दिसत असेल, क्लिअर. आणि इकडची आहे, ही आहे सर्व्हर मशीन. आता नीट बघा, ऑपरेटिंग सिस्टीम त्या कम्प्युटरवर आहे. मिडलवेअर म्हणजे सॉफ्टवेअर सुद्धा आहे. उदाहरणार्थ आपण फेसबुक धरू, नाही, मिडलवेअर म्हणजे आपण कनेक्टिंग नेटवर्क धरू आपण, किंवा कनेक्टिंग सॉफ्टवेअर धरू आपण. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे ॲप्लिकेशन, म्हणजे एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादा प्रोग्राम. तर दोन ॲप्लिकेशनमध्ये जे काही तुम्हाला इंटरॅक्शन दिसत आहे, याला म्हणतात ॲप्लिकेशन लेवल प्रोटोकॉलच्या द्वारे कम्युनिकेशन करणे. ठीक आहे. आता पुढे काय दिले नीट बघा, ॲज वी कॅन सी इन अबाव डायग्राम, द सेकंड अप्रोच इज मोर कन्व्हिनियंट. विदाउट ॲप्लिकेशन लेवल जे आहे ते जास्त सोपं आहे. नीट बघा, द सेकंड अप्रोच इज मोर कन्व्हिनियंट. म्हणजे विदाउट ॲप्लिकेशन लेवल प्रोटोकॉल कम्युनिकेशन करणं अतिशय सोपं आहे असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, बघू आपण काय म्हणणं आहे. व्हेअर द सोल्युशन बी टू प्रोव्हाइड डायरेक्ट ॲक्सेस टू रिमोट सर्व्हिसेस बाय एनी ऑफरिंग कन्व्हिनियंट युजर इंटरफेस. एखादा चांगला युजर इंटरफेस अवेलेबल करून देणे, असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा नीट बघा. आता इथे पुढे काय दिले, बिकॉज ऑफ दिस अप्रोच मोर ॲप्लिकेशन्स कॅन बी सपोर्टेड, हेन्स मोर सर्व्हिसेस कॅन बी ॲक्सेस्ड. म्हणजे एखाद्या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने कम्युनिकेशन करणं. आता दुसरं उदाहरण देऊ आपण, फेसबुक हे जनरल बोललो आपण, पण एखादं दुसरं उदाहरणार्थ आता एखादं ॲप्लिकेशन आहे की जे कनेक्टिव्हिटीसाठी वापरलं जातं किंवा कम्युनिकेशनसाठी वापरलं जातं. कुठलंही एखादं, आपण आता झूम मीट वापरतो किंवा आपण जिओ मीट वापरतो, आपण बरेचसे ॲप्लिकेशन्स असे आहेत जे कनेक्टिव्हिटीसाठी वापरतो, बरोबर आहे. तर यांचं असं म्हणणं आहे की एखादं ॲप्लिकेशन वापरून कनेक्टिव्हिटी करण्यापेक्षा कुठल्याही ॲप्लिकेशन शिवाय कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड केली तर किती चांगली होईल, बरोबर आहे. आणि हेच योग्य आहे. कारण जर असं झालं
तर आपण सर्व्हिसेस जास्तीत जास्त देऊ शकतो. नीट बघा, हेन्स मोर सर्व्हिसेस कॅन बी ॲक्सेस्ड. कारण का, बरेच जण ते ॲप्लिकेशन वापरतही नसतील. कोणी जिओ चॅट वापरतं, तर कोणी व्हॉट्सअप चॅट वापरतं, कोणी शेअर चॅट, तर कोणी फेसबुक, बरोबर आहे. तर ॲप्लिकेशन लेवल कम्युनिकेशनपेक्षाही विदाऊट ॲप्लिकेशन लेवल कम्युनिकेशन असावं आणि क्लायंटला हे सोपं जावं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, दिस मीन्स दॅट, इथं काय दिले वाचा. दिस मीन्स दॅट द क्लायंट मशीन इज युज्ड ओनली ॲज अ टर्मिनल विथ नो नीड फॉर लोकल स्टोरेज. क्लायंट मशीन ही एक प्रकारे काय असेल, एखादं टर्मिनल म्हणजे जस्ट अ सिस्टीम ज्यावर लोकल स्टोरेज नसणार आहे. आता ह्या कन्सेप्टसाठी पुन्हा एकदा फेसबुक सांगतो. फेसबुकवर तुम्ही जेव्हा कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला लोकल स्टोरेजची कुठली गरज लागत नाही आहे, बरोबर आहे की नाही. ॲप्लिकेशन तुमचं रन होणार आहे, फाईल सगळ्या सर्व्हरवरच आहेत, म्हणजे फेसबुकवरच आहेत. तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमधून किंवा मोबाईलमधून तुम्ही फोटो जे डिलीट केले तरीसुद्धा फेसबुकवर ते फोटो तशाला तसे दिसतात, कारण ते त्यांच्या स्टोरेजवर आहेत, तुमच्या लोकल स्टोरेजवर नाहीत. ठीक आहे. पुढं नीट बघा, आता काय दिलंय. इन द केस ऑफ नेटवर्कड युजर्स इंटरफेसेस एव्हरीथिंग इज प्रोसेस्ड अँड स्टोअर्ड ॲट द सर्व्हर. आत्ता तेच मराठीत सांगितलं तुम्हाला मी की नेटवर्कड ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असा इंटरफेस आहे की जिथं सगळं एव्हरीथिंग इज स्टोअर्ड ॲट सर्व्हर. सगळं हे सेव्ह कुठं आहे, सर्व्हरच्या साईडला आहे. जसं फेसबुकचं आत्ता उदाहरण तुम्हाला तोंडी सांगितलं, तर याच अप्रोचला काय म्हणतात, इज पॉप्युलरली नोन ॲज थिन क्लायंट अप्रोच. थिन क्लायंट अप्रोच म्हणजे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी क्लायंट साईडला होत नाहीत, त्यामुळं थिन क्लायंट म्हणजे अतिशय स्मॉल जे काही गोष्टी घडतात त्या क्लायंट साईडला घडतात, म्हणून त्याला म्हणतो आपण थिन क्लायंट टेक्नॉलॉजी किंवा थिन क्लायंट अप्रोच. ठीक आहे. पुढं आता इथे काय दिले नीट बघा. दिस थिन क्लायंट रिसिव्हिंग मोस्ट अटेन्शन ॲज इंटरनेट कनेक्टिव्हिटी इन्क्रीजेस. करेक्ट आहे. जितकी जास्त चांगली कनेक्टिव्हिटी असेल तितक्या जास्त सर्व्हिसेस प्रोव्हाइड होतील किंवा अटेन्शन तेवढं जास्त असेल. अँड हँडहेल्ड डिव्हायसेस आर बिकमिंग मोर सोफिस्टिकेटेड. अतिशय करेक्ट आहे. हँडहेल्ड डिव्हायसेस म्हणजे काय, तर मोबाईल स्मार्टफोन्स हे जास्तीत जास्त सोफिस्टिकेटेड किंवा जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने वापरलं जाणं शक्य आहे. तर हे जास्त फेमस होत आहे आणि क्लायंटचं जे स्वरूप होतं आधी की कम्प्युटर लॅपटॉप लागायचा, ते आता मोबाईलवर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. ठीक आहे. आता एक्झाम्पल याने दिले की एक्स विंडो सिस्टीम ही एक प्रकारची याच कॅटेगरीतली सिस्टीम आहे. ठीक आहे. तर आपण क्लायंट हा इथेच विषय कंप्लीट केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व्हरबद्दल चर्चा करू. अतिशय सोप्या ह्या गोष्टी आहेत, फक्त आपण काही नवीन असे जे काही अप्रोच आहेत ते सांगत आहोत. जसं की थिन क्लायंट म्हणजे काय इथे तुम्ही बघितलं. त्यानंतर क्लायंटचं जे काही ॲप्लिकेशन लेवल होतं ते आता विदाऊट ॲप्लिकेशन लेवल करण्याचा जास्त विचार आहे किंवा ते जे काही शक्य करण्याचा प्रयत्न आहे. आणि यामुळे होणार काय, तर जास्तीत जास्त सर्व्हिसेस युजरला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर हा होता क्लायंट पॉईंट. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व्हरबद्दल चर्चा करू आणि इथे धन्यवाद करू. चला.